वैष्णवी हगवणे हिचं बाळ आता कुटुंबियांकडे म्हणजे तिच्या आईच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात आलेलं आहे। थेट जाऊया वैभवकडे। वैभव, काय अधिक सांगशील? तू आता कुठे आहेस? बाळ कसपटे कुटुंबियांकडे सोपवलं गेलंय। या वैष्णवीच्या आई आहेत कसपटे कुटुंबियांकडे बाळ जे ते सोपवण्यात आलं। रुपाली पाटील आणि वैशाली नागवडे याही इथं आलेल्या होत्या। तोपर्यंत काका जे आहेत ते तिचे बाळ घेऊन घरी पोहोचलेले होते। काल तुम्ही गेले तेव्हा तुम्हाला बाळ दिलं नाही, आज सकाळी कोथरूडला गेले तेव्हाही दिलं नाही। मग नेमकं बाळ कुणी आणून दिलं, कुणाकडे दिलं आणि तुमच्याकडे कसं आलं? मला बोला तुम्ही बोला, ते घेतील काय आहे मनात ते बोला। म्हणजे 2 दिवस आमचे घरचे जात होते आणायला, पण 2 दिवस तो कोण नील चव्हाण त्याच्याकडे होते, त्याच्या आधी कोणाकडे होतं ते बाळाला नुसतं इकडून तिकडं असे फिरवत होते। बाळ एवढं लहान आहे, त्यांच्या एवढंही समजलं नाही की बाळ आज आईचं ते चेहरा ओळखतोय। घरचे जे ओळखीचे असतात त्यांच्याकडेच राहतो, पण त्यांनी सारखं बाळाला पळवत होते। आमच्या घरच्यांनी खूप प्रयत्न केला, आज ह्या ताईंमुळे आमचं बाळ घरी आले। ह्या ताईंचे पण मनापासून आणि पोलीस प्रशिक्षणाचे त्यांचे मनापासून आभार मानते। आज आमचं बाळ घरात आल्याबरोबर माझी मुलगी जशी माझी वैष्णवी आली हा अनुभव मला झाला। त्याला स्पर्श केल्याबरोबर मी माझ्या वैष्णवीला एक क्षणासाठी विसरले। तुमच्या सगळ्यांचे मनापासून आज धन्यवाद करते, ताईंचे पण धन्यवाद करते। रुपाली पाटील सोबत आहे। रुपाली पाटील सकाळी निघालेले होते, त्या वैशाली नागवडे आणि ही फॅमिली जी आहे हे सगळे बाळ घेऊन। तुम्ही घेऊन आलात का पिरंगुटून? अच्छा, तुम्ही आणलात बाळ? हे बाळ जे ते हे घेऊन आलेले होते रुपाली सोबत। आपण रुपालीशी 2 मिनिटं बोलूया, नेमकं काय काय झालं। तुम्ही दादांच्या अजितदादांनी नेमकं काय सूचना दिल्या होत्या तुम्हाला? तुम्ही वैशाली नागवडे सगळे आलात इथं पटकन आणि बाळही त्याच वेळेस आलं नेमकं? काल एक लक्षात घ्या, कालच मीडियावर निलेश चव्हाण म्हणून यांच्याकडे बाळ होतं, ते हगवण्याचे नातेवाईक आहेत आणि त्याच वेळी त्याच्यानंतर आम्ही आमची ही सूत्र हलवलेली आहेत। बाळाचा ताबा हा कायदेशीररित्या बाळाच्या वडिलांकडे असतो, परंतु ते जेलमध्ये आहेत, आई हयात नाहीये, आजोबा फरार आहे आणि आजी जेलमध्ये। त्यामुळे संवेदनशील हा विषय असल्याने खरं तर बाळाचा ताबा हा आजी आजोबांकडे पाहिजेच होता। मग जे काही हगवण्याचे नातेवाईक आहेत त्यांच्याकडं एक आम्ही मेसेज दिला तुमच्याच माध्यमातून मीडियाच्या, की ज्यांनी कुणी बाळाला जवळ ठेवलं असेल त्यांनी बावधन पोलीस स्टेशनला आणून द्यावं, अन्यथा त्यांच्यावर सुद्धा कठोर कारवाई करण्यात येईल। तशी निलेश चव्हाणची तक्रार दाखल झाल्यानंतर त्याच्यावरही ती कारवाई होणार आहे आणि आज ते लेकरू वैष्णवीचं बाळ त्याच्या आजी आजोबांकडे आलेलं आहे आणि ते सुखरूप आहे, याच्यातच खरी म्हणजे आम्हाला खरं समाधान आहे। कारण का बाळ खूपच लहान आहे आणि कायदेशीर काही असतात, त्याच्यामुळे पोलिसांना ते बाळ देता नाही आलं कोर्टाच्या ऑर्डरशिवाय। पण जिथे कायद्याचं जर चालू शकत नसेल तर एक समाजात काम करणारी आम्ही महिला म्हणून दादांना सांगितलं की दादा आम्ही ते बाळ आमच्या केस झाली तरी चालेल, ते घेऊन आम्ही कसपट्यांच्या फॅमिलीकडे सुखरूप पोहोचवणार आहोत आणि त्याप्रमाणे आम्ही बाळ पोहोचवलेलं आहे। बरं, जो निलेश चव्हाण आहे त्याच्या विरोधात नेमकी काय तक्रार दाखल केली तुम्ही? आणि दुसरा मुद्दा, हे हगवणे तुमच्याच पक्षाचे कार्यकर्ते आहेत, आज सकाळी त्यांना निलंबित करण्यात आलं पक्षातनं। या अशा पद्धतीच्या कार्यक्रमामध्ये अजित पवार यांनीच हुंड्यातली फॉर्च्युनरची चावी देतानाचा त्यांचा फोटो आलाय। या सगळ्याला म्हणजे ताकद कुठून मिळते हे सगळं करायला? तुमच्या पक्षाकडून मिळते? कुठूनही ताकद मिळत नाही। मला मीडियाला विनंती करायची आहे की एकतर हगवण्यांना कोणतेही पाठबळ नाही। हगवणे हे एकत्र राष्ट्रवादी असताना सोबत होते, त्याच्यानंतर ते आमच्या पक्षाचे पदाधिकारी नाही। त्यांचा जो सुशील म्हणून मुलगा आहे हा युवकला होता, तीही बॉडी बरखास्त आहे, त्यामुळे ते पक्षाचे कार्यकर्ते आमचे आहेत म्हणून हकलपट्टी करण्यात आली। मी काल मीडियावर जबाबदारीने बोलले की मला माहित नाही हगवणे कोणत्या पदावर आहेत आणि असतील तर त्यांची निश्चित हकलपट्टी होईल। लग्न समारंभ कार्यक्रमामध्ये नेत्यांना पाहुण्यांना मंडळींना बोलवतात, तसेच अजितदादा तिथं कार्यक्रमाला होते, ते कार्यक्रमाला गेले म्हणून हगवण्यांनी ही काही विकृती करणार होते हे अजितदादांना नाही, कुठल्याच नेत्यांना आणि मंत्री महोदयांना माहिती नसतं। परंतु हे जेव्हा घडतं त्यावेळी कोणतेही पाठबळ अजितदादा अशा गुन्हेगार लोकांना देत नाहीत। या कुटुंबियांना बाळ जे ते बाळ सोपवण्यात आल्यानंतर
जे दुःखाचं वातावरण होतं घरामध्ये ते काही अंशी बदललेलं पाहायला मिळते. कारण वैष्णवीच्या मृत्यूचं दुःख तर होतंच, मात्र 2 दिवस या बाळाला सगळे शोधत होते. बाळाची कस्टडी नेमकी कुणाकडे आहे, कारण वडील नाहीत, आजोबा फरार आहेत, आईचा मृत्यू झाला. या अशा परिस्थितीमध्ये हे बाळ कशा पद्धतीनं राहिलं असेल याची चिंता या सगळ्या कुटुंबाला होती. आज अखेर ज्या निलेश चव्हाणकडे हे बाळ होतं त्याला काही सूचना ज्या आहेत त्या देण्यात आल्यानंतर त्यानं बावधन पोलीस ठाण्याच्या जवळ हे बाळ जे ते आणून दिलं आणि जे वैष्णवीचे काका आहेत ते या बाळाला घेऊन आले. त्याला घेऊन येत असताना ते बाजूला इतर कुणाशी संपर्कामध्ये ते राहिले नाहीत आणि त्यांनी हे बाळ जे ते थेट तिथून घेतलं आणि या बाळाला ताब्यामध्ये घेऊन हे सगळं जनकराज असं या बाळाचं नाव आहे आणि मागच्या 6 दिवसापासून खरं तर ते बेपत्ता होतंय. लहान बाळ आहे, त्याला बोलता येणार नाही. त्या बाळ जे ते बाळ कुटुंबियांनी ताब्यामध्ये घेतल्यानंतर आता त्यांच्या कुटुंबातल्या व्यक्ती जे आहेत त्यांच्याकडं या बाळाला नेलं जातं. या सगळ्या कुटुंबावरती गेले 3 ते 4 दिवस प्रचंड वाईट वेळ जी आहे ती आलेली होती. हे काका आहेत, त्यांनी खरं हे बाळ जे आहे ते ताब्यामध्ये घेतलेलं होतं. सर, तुमच्याकडं कधी बाळ आलं, तुमचं काय कम्युनिकेशन झालेलं होतं? कारण सकाळी पिरंगुटून ते बाळ तिथं नाही असं सांगण्यात आलेलं होतं. तुम्हाला हे बाळ कुणी आणि कुठे आणून दिलं? मला वाटतं आम्ही 10:30 वाजता आम्ही गेलो असेल याच्यामध्ये निलेश चव्हाणच्या घरी. निलेश चव्हाणचं घर म्हणजे त्याच्या 4थ्या मजल्यावरची जाण्यासाठी लिफ्टही बंद होती. 4थ्या मजल्यावरचा त्याचा दरवाजाही बंद होता. आम्ही ठोठावला परंतु दरवाजा काही कोणी उघडला नाही. आणि तेवढ्यात आम्ही नंतर काही जी आमची माणसं पाठवली होती त्यांच्या माहितीप्रमाणे आम्हाला पेरमुटला आहे समजलं. त्यात काही तुमच्या लोकांचंही सहकार्य झालं मीडियाचं, त्याबद्दलही धन्यवाद तुमचे. परंतु पेरंगुटला जात असताना त्यांनी जो क्रॉस केल्यानंतर आम्हाला समजलं अनेक अज्ञात व्यक्तीचा फोन आला की मूल जे तुम्ही शोधायला पेरंगुटला चाललात ते मूल माझ्या ताब्यात आहे. आम्ही त्यांना नाव विचारलं तर मला म्हटलं तुम्ही नाव नाही, तुमचं मूल आहे, तुम्ही माझ्याकडे येते घेऊन तुम्ही तुमच्या मार्गी जावा. मग मी काही विचार न करता पेरून माघारी आलो. त्यांनी बाणेर हायवेला थांबायला सांगितलं. मी तिथं थांबलो. त्यांनी बाळ ताब्यात दिलं. आम्ही तो एकर येईपर्यंत तो माणूस निघूनही गेला. म्हणजे त्यांच्याशी जास्त बोलण्याचा वेळ पण नाही आला. ती व्यक्ती कोण आहे हे काही नाही, पण अज्ञात होती, काय ओळखीत नव्हती कधी. निलेश चव्हाणने पाठवलं वगैरे काय सांगितलं? काहीच नाही. नाही, तो माणूस काहीच बोलला नाही. फोनवर एवढंच बोलला की बाबा तुमचं ज्या बाळाला शोधायला चाललं ते माझ्या ताब्यात आहे. मग आम्ही गाडी लगेच रिटर्न फिरवली. त्यांनी जे तर सांगितलं होतं की तुम्ही हायवेला या. आम्ही हायवेला जवळ आलो. बाजूला फक्त म्हणला होता की अशी ती लाईट चालू ठेवलेली आहे, हेडलाईट. आम्ही त्याच्यावरून कोणी हे केली, तो लगेच पुढे आला, हातात दिलं बाळ. आम्ही घेतलं आणि आम्ही त्याला म्हणजे हे करत होतो तोपर्यंत ते बाळही उत्साहित पाहून आम्ही आनंदी झालो. पण तेवढ्या वेळात तो माणूस निघूनही गेला. बरं, मग तुम्ही काही पोलिसांना वगैरे इन्फॉर्म केलंय? काय झालं? नाही केलं. आम्ही चाललो होतो, पण आता बाळ जर मिळालंय तर त्याच्याकरता करायचं होतं ते करायची काय आवश्यकता वाटत नाही. निलेश चव्हाणच्या विरोधामध्ये काही तक्रार वगैरे दिली आहे का? दिलेली नाही, परंतु देणार आहे आम्ही आता. निलेश चव्हाणने आज 5 दिवस आमचं बाळ हे केलंय. त्याला अशक्तपणा दिसतोय ना आम्हाला. असं बाळ नव्हतं आमचं, असं गुडगुडीत बाळ होतं. आणि आता त्याची निम्मा झालाय तो जवळ. म्हणजे त्याच्यावर आम्ही तक्रार 100% करणार आहे. ठीक आहे. हे वैष्णवीचे काका आहेत. बाळ जे आहे ते बाळ बावधनहून यांनीच ताब्यामध्ये घेतलं आणि ते बाळ घेऊन ते या कुटुंबाकडे आले. आता या कुटुंबाकडे हे बाळ आहे आणि त्यांच्याकडून सतत प्रयत्न सुरू आहेत. बाळाची वैद्यकीय परिस्थिती जी आहे ती खराब आहे आणि त्याची आता वैद्यकीय चाचणी होणं असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील, या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर पुढची कायदेशीर वैभव, तू प्रक्रिया जी आता आहे ती केली कसपटे जाईल. कुटुंबियाच्या घरी आहेस. बाळाची दृश्य सुद्धा आपल्या प्रेक्षकांना दिसत आहेत. बाळ खुशीत आहे एकदम. त्याला अजून याची इतकुसं लहान आहे ते की त्याला अजून जाणीव नाही की त्याची आई त्याला सोडून गेली आहे. पण आजीची प्रतिक्रिया खूप भावनिक होती. आता अजित पवार माळवडे साखर कारखान्याच्या कार्यक्रमात बोलत होते. ते म्हणाले की असे हजारो कार्यकर्ते असतात, ते घरी काय करतात किंवा ते कसं वागतात हे मी सांगू शकत नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप होऊ नयेत. आणि त्यांनी ते म्हणाले आम्ही सूचना सुद्धा केलेल्या आहेत की त्या दोघांनाही पकडलं जावं बापलेकाला आणि त्यांना
पोलिसांनी ताब्यात घ्यावं, तर काय सांगशील याविषयी? तोच बचाव जो आहे तो केला जातोय. या सगळ्यामध्ये अजित पवारांवरती मोठी टीका होण्याचं कारण म्हणजे लग्नामध्ये अजित पवारांची उपस्थिती होती आणि या लग्नात हुंड्याची जी फॉर्च्युनर देण्यात आलेली होती ती फॉर्च्युनर अजित पवारांच्या हस्ते त्याची चावी नवरदेवाला देण्यात आली. या सगळ्या गोष्टींचे व्हिडिओ बाहेर आले, माहिती बाहेर आली आणि त्यानंतर हगवणे कुटुंबियांनी ज्या पद्धतीनं वैष्णवीला त्रास दिलेला होता, तिच्या आत्महत्येनंतरही व्यवस्था ज्या पद्धतीनं वागल्या, या सगळ्यांमध्ये 2-3 दिवस जेव्हा जनाक्रोश वाढला त्याच्यानंतर त्यांना पक्षातून आज सकाळी निलंबित करण्यात आलं. आज राष्ट्रवादीच्या पदाधिकारी जे आहेत रुपाली पाटील, वैशाली नागवडे यांनी मध्यस्थी करायचा प्रयत्न जो आहे तो सुरू केला आणि त्यातून हे बाळ जे ते एका अज्ञात व्यक्तीने आणून दिलं असं वैष्णवीचे काका सांगतायत. या जो निलेश चव्हाण ज्याच्याकडे 5 दिवस बाळ होतं त्याच्यावरती काय कारवाई होणार हे कुटुंब काल सांगत होतं. निलेश चव्हाण सातत्यानं बंदुकीचा धाक दाखवत होता किंवा शर्ट वर करत होता. या सगळ्या परिस्थितीमध्ये हे सगळं सुरू असताना हे बाळ कुटुंबियांकडे आल्यानंतर आता या सगळ्या परिस्थितीत अजित पवारांनी ही अशी उत्तरं देणं, ज्या गोष्टी रेकॉर्डवरती आहे, चावी देताना अजित पवारांचे व्हिडिओ समोर आलेले आहेत. आज सकाळी त्यांनी पक्षातून त्यांना निलंबित केलं. यावरून हे स्पष्ट आहे ते त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी होते. एकत्रित राहत असताना या अशा पद्धतीचा बचाव करणं अजित पवारांनी हे त्यांना शोभणारं नाही. टीका जी आहे ती चारी बाजूंनी अजित पवारांवरती होत झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना पुढे आणलं आणि मग ही सगळी कारवाई जी आहे ती बघायला मिळते. वैभव, एक प्रश्न फक्त विचारते इथे, परत एकदा सांगशील की कोणाकोणाला अटक झालेली आहे, कोण अजूनही फरार आहे, वैष्णवीच्या नवऱ्याचं नाव काय, त्याला ताब्यात घेतलं गेलंय का? नाही, अजूनपर्यंत या गुन्ह्यामध्ये ज्या अटक होणं बाकी आहे त्याच्यामध्ये राजेंद्र हगवणे जे वैष्णवीचे सासरे ते त्यांचा मोठा मुलगा हे अजूनही फरार आहेत. वैष्णवीचा पती जो आहे त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे, मात्र अजून कुटुंबीय जे आहेत ते अटक होणं बाकी आहेत. वैष्णवीचे वडील आपल्यासोबत आहेत, त्यांना विचारूया. अजून अटक ज्या आहेत राजेंद्र हगवणे यांची बाकी आहे, त्यांच्या मोठ्या मुलाची बाकी आहे. जे फरार लोक आहेत त्यांची अटक जी आहे ती होणं किती गरजेचं आहे आणि तुम्ही त्या संदर्भात तुमचं म्हणणं काय? पोलिसांनी किती वेगाने ही कारवाई करायला हवी? दादांनी आता जे पालकमंत्री आहे ना त्यांनी जसं आदेश देऊन पोलीस प्रशासनाला जसं माझं नातू हातात दिला तसं हे 2 जे फरारी आरोपी आहेत त्यांना तातडीनं अटक करायची हे करावं अशी माझ्या दादांना विनंती. या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुम्ही त्यावेळेस लग्नाच्या वेळेस तुमचं जे दादांचं बोलणं झालेलं होतं असं सांगतात की दादांनी विचारलं होतं ही फॉर्च्युनर हुंड्यातली आहे का? हगवण्यांनाही विचारलेलं होतं चावी देताना. यात खरंच काही तथ्य आहे का? त्यांना माहिती होतं का हे सगळं त्यावेळेस हुंडा देऊन झालंय किंवा त्या बाबतीतलं मला काय कमेंट्स करायचं नाही. झालं ते झालं. माझी मुलगी गेली तिथे त्या विषयीचा केला. आता बाळ तुमच्याकडे आलंय किमान घरी, या दुःखात तेवढीच एक आनंदाची बाब, आनंदाची आशेचा किरण किमान. बाळ आल्यानंतर मला क्षणभर असं वाटलं की माझी वैष्णवी माझ्या दारात परत आली, मग तिचाच स्पर्श झाल्यासारखं मला वाटलं. माझं बाळ आल्यानंतर मी क्षणभर वैष्णवीचं दुःख विसरलो. पण हे जोपर्यंत माझ्या मुलीला न्याय मिळत नाही तोपर्यंत, वैष्णवीला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी माझ्या बाळाला शेवटपर्यंत सांभाळणारच आहे. ठीक आहे. वैष्णवीचे वडील आहेत, त्यांचं म्हणणं आहे की जे 2 जण फरार आहेत अजूनही, राजेंद्र हगवणे, त्यांचा मोठा मुलगा, या सगळ्यांची अटक जी आहे ती होणं गरजेचं आहे. अजित पवारांनी सूचना दिल्यानंतर ही कारवाई जरी झालेली असली तरी हे व्हायला नको होतं. आता किमान वैष्णवीला न्याय मिळायला हवा अशी अपेक्षा जी आहे, माफक अपेक्षा त्यांच्याकडून केली जाते. सुवर्णा. होय वैभव, वडिलांचं हे वाक्य खूप धक्कादायक आहे की तू स्पष्टच विचारलंस की माहिती होतं का तुम्हाला की हुंड्याची जी गाडी आहे फॉर्च्युनर ती दिली जाते अजित पवारांच्या हातून, हे अजित पवारांना माहिती होतं का? वडिलांनी उत्तर देणं टाळलंय. खरं तर कुठलाही बाप अशा ठिकाणी अशा वेळी असंच करेल, कारण मुलगी तर गेलेली आहे, निदान तिचं बाळ तरी आपल्या ताब्यात आलं, त्याला तरी आता चांगल्या पद्धतीनं वाढवू अशा भावना असतील या आजी आजोबांच्या. पण या सगळ्या प्रकरणाकडे म्हणजे जेव्हा तिचा मृत्यू झाला आणि शवविच्छेदन अहवाल समोर आला त्यानंतर या सगळ्या गोष्टी उघड होतात. तिच्यावर काही घातपात झालाय असाही संशय व्यक्त केला जातोय. या संदर्भात सुद्धा तपासणी होईल. मुळामध्ये राजकारणामध्ये जे
या सगळ्या संदर्भानं पोलिसांना तपासणी करावी लागेल. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये काही खुणा ज्या आहेत मारहाणीच्या त्या शरीरावरती असल्याचं पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये नोंद करण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे या पार्श्वभूमीवरती या सगळ्या गोष्टींची चौकशी जी आहे ती पोलिसांना करावी लागेल. हा नेमका काय प्रकार आहे, तिला मारहाण जी झालेली होती त्या मारहाणीत कुणाकुणाचा सहभाग होता, केवळ हुंडाबळीचं हे प्रकरण आहे की हा खून करण्यात आलेला आहे, अशा अनेक गोष्टी आहेत ज्याचा तपास पोलिसांना करावा लागेल. आणि त्या दृष्टीने खरं गुन्ह्यामध्ये कलमवाढ करणं सुद्धा गरजेचं असणार आहे जर या गोष्टी समोर आलेल्या असतील तर. या सगळ्या प्रकरणामध्ये अजूनही कुटुंबातले 2 जण फरार आहे ज्यांच्या मागे पॉलिटिकल पार्टीचा एक मोठा स्टँड होता. आज सकाळपासून त्यांना पक्षातून निलंबित केल्यानंतर तोही नाहीये. अंजली दमान यांनी एक IG आहेत जालिंदर सुपेकर, जे पूर्वी पुण्यात पोलीस अधिकारी होते आणि आता ते पुण्याच्या बाहेर गेलेत काही दिवसांपूर्वीच. त्यांचं नाव घेतलंय की ते हगवणे कुटुंबियांचे नातेवाईक आहेत आणि ते पिंपरी चिंचवड पोलिसांकडे या सगळ्या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करतायत, ते कारवाई करू देत नाहीयेत असा आरोप अंजली दमान यांनी केलेला होता. या सगळ्या संदर्भात नेमकं काय, आणखी निलेश चव्हाण असेल किंवा या प्रकरणामधले इतर फरार आरोपी असतील, राजेंद्र हगवणे त्यांचा मोठा मुलगा, या सगळ्यांच्या अटकेचे काय याची उत्तरं पोलिसांना द्यावी लागतील आणि तातडीने ही कारवाई करणं गरजेचं आहे. हो, एक वैभव शेवटचा प्रश्न फक्त विचारते, म्हणजे वेगळा प्रश्न की जेव्हा हे बाळ आजी आजोबांना बघतं, त्यांच्याकडे गेलं, त्यावेळी त्याचे जे भाव आहेत आत्ता अख्खा महाराष्ट्र बघतोय, तो ज्या पद्धतीने हसतोय, त्याने छान प्रतिक्रिया दिली आपल्या आजी आजोबांना बघून चेहऱ्यातून, ही जास्त बोलकी आहे आणि या कसपटे कुटुंबाकडे बाळ देणं हा निर्णय अत्यंत योग्य होता हेच दाखवणारी आहे ही प्रतिक्रिया. आजी आहे, आजीच्या हातात बाळ आहे, त्या बाळाला दूध पाजत गेले 5 दिवस. तो एकतर त्याच्या कुटुंबियांपैकी कुणाकडेच नाही ज्यांना तो ओळखतो. आई हयात नाही, वडील जेलमध्ये आहेत आणि आजोबा फरार आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये त्या बाळावरती काय परिस्थिती ओढवली असेल हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता. गेले 5 दिवस ते कशा पद्धतीनं राहिलं असेल. मात्र आता आजीच्या हातामध्ये, वैष्णवीच्या आईच्या हातामध्ये हे बाळ दिल्यानंतर त्याला दूध पाजायसाठीची तयारी त्या सगळं करतात आणि हे बाळ दिल्यानंतर त्यांची पहिली प्रतिक्रिया होती वैष्णवी भेटल्यासारखं त्यांना वाटलं या बाळाच्या स्पर्शानंतर. ही अतिशय बोलकी प्रतिक्रिया आहे आणि तितकीच भावनाप्रधान सुद्धा आहे. तुम्ही संवेदनशील माणूस कुठलाही असेल त्यांना हे दृश्य बघितल्यानंतर त्याच्या डोळ्यामध्ये पाणी येईल सुवर्णा. मात्र किमान या आत्ताच्या परिस्थितीमध्ये ही एक बाब जी आहे ती कसपटे कुटुंबियांच्या दृष्टीनं चांगली झाली असं म्हणावी लागेल. वैष्णवीच्या दुःखामध्ये किमान बाळ त्यांच्या ताब्यामध्ये आले. हो, वैभव तुर्तास धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आणि अभिजित दोघंही कसपटे कुटुंबियांच्या घरीच आहेत. आत्ता बाळ सुखरूप कसपटे कुटुंबियांच्या ताब्यात आहे. त्याच्या चेहऱ्यावरचं हसू हे खूप काही सांगून जात आहे. एक छोटासा ब्रेक, लगेच भेटू. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. या आणि अशाच महत्त्वाच्या घडामोडींवर आपण थांबणार आहोत.